अजून उन्हाळा सुरू झालेला नाही, मात्र आतापासून महाराष्ट्रातील अनेक तलाव पाण्याअभावी उघडे पडलेत, तर विहिरींनीही तळ गाठलाय। त्यामुळे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। त्याच सोबत जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचाही प्रश्न उभा ठाकलाय। पाहूयात। राज्यातील अनेक धरणातलं पाणी आटलं। उन्हाळा सुरू होण्याआधीच पाणी टंचाई, प्यायला पाणी मिळेना, जनावरांचाही प्रश्न गंभीर। भेगा पडलेली जमीन, आटत चाललेले तलाव, सुकलेली पिकं आणि पाण्याअभावी तडफडून मेलेले मासे, अशी सगळी अवस्था झालीये हिंगोली। यंदा पाऊस चांगला झाला असला तरी अनेक ठिकाणचे तलाव मात्र कोरडे पडू लागले। हिंगोली जिल्ह्यात एकूण 27 तलाव आहेत। 8 तलावात 25%हून जास्त पाणी साठा आहे। 10 तलावात 25%हून कमी पाणी साठा। 7 तलावातील पाणी साठाही जोत्याखाली गेलाय। 2 तलाव मात्र पूर्णपणे कोरडे पडले आहेत। आतापासून ज्या ते मार्च महिन्यामध्ये तापमान वाढत असल्यामुळे तलावांच्या पाणी पातळीत घट झालेली आहे। यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भीषण पाणी टंचाई निर्माण शक्यता निर्माण झाली आहे। प्रशासनाने आता तरी पाणी टंचाईची उपाययोजना करणे गरजेचं असल्याचं पाहायला मिळते। हिंगोली जिल्ह्यातील मकोडी इथल्या तलावाने तर तळ गाठलाय। 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच या तलावानं तळ गाठल्यानं इथल्या नागरिकांना जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। मे महिन्याला कधीच तळ आटत नसत, पण या वर्षी हे का आपल्या मार्च मध्येच कोल्ड काहीच झालं नाही। या तलावावर ढोरा वासरायचं पियाचं पाणी होतं। लोक जमिनी सगळे शेतकऱ्याची जमिनी बी या तलावावर होती। धक्कादायक म्हणजे तलावामध्ये पाणी कमी झाल्यानं माशांचा देखील तडफडून मृत्यू झाला, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची पिकं देखील वाळून चालली आहेत। 15 वर्ष झाले या तलावात पाणी आटलं नव्हतं। एकही थेंब शिल्लक नाही पाण्याचा आणि विहिरीत सुद्धा तळ गाठला। लोकांची भुईमुग पुन्हा सुद्धा वाळत आहेत, कारण पाणीच नाही। आणि पुढच्या महिन्यात तर गावाच्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती सुद्धा गंभीर होणार आहे। परंतु आता हे मार्च महिन्यात शेत तलाव आटल्यामुळे माझं 4 एकराचं ते भुईमुगाचं नुकसान झालं आणि गुराचं आमच्यावर संकट आले। ऐन मार्च महिन्यात तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे लोकांना घोडभर पाण्याकरता वणवण करावी लागतीये। दुसरीकडे पिकं करपून चालली आहेत, तर तिसरीकडे जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न बिकट होऊन बसलाय। त्यामुळे आतापासून पाण्याचं नियोजन करण्यासोबतच पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं होऊन बसलंय। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।